अरे मी बातम्या चालूच चालेल म्हणत सकाळची काय म्हणतो नको. हा जळगावमध्ये ना. बांधकामच्या ऑफिसला जाऊ धन द्यावं ना धन आरडी पाटील बोला ना. कंपनी निवासस्थानची ताई काय सांगाल, पहिल्याच मुसळधार पावसामध्ये जळगाव शहर हे जलमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही बोलले पहिल्या पावसात, पण मला वाटतं ही अतिवृष्टी आहे आणि जळगावला सतर्कसाठी 3 दिवसाचा रेड अलर्टही दिला गेला होता. म्हणजे मला वाटतं असा पाऊस जळगावमध्ये कधी आतापर्यंत पडलेला नाही आहे. आणि तुम्ही बघाल तर सर्वीकडे पाणीही झालेलं आहे, पण त्या प्रमाणात नाल्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पण जिथे नाले नाही आहेत, म्हणजे आता आपण रॉयल पॅलेसजवळ उभे आहोत तिथे बघाल तर रस्त्याच्या बाजूला गटर नसल्यामुळे हा प्रॉब्लेम इथे झालेला आहे. त्यामुळे एक साईड आम्ही प्रयत्न चालू आहे की पंप लावून ते पाणी इथे ओढायचं किंवा डिवायडरला एक होल करून ते पाणी पास करण्यासाठी. तसंच तुम्ही बघाल तर तुकारामवाडीमध्येही पाणी झालेलं होतं. अजिंठा चौफुलीच्या काही दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. मोठी आमची टीम इथे गांधी मार्केटला लागलेली आहे. तिथे बेसमेंटला पाणी साचलेलं आहे. ते आम्ही आपल्या फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवून ते पाणी तिथून काढण्यासाठी आपण यंत्रणा लावलेल्या होत्या. पण पुन्हा आपल्या इथे इच्छादेवीला आग लागल्या असल्यामुळे पुन्हा गाड्या तिथे वळलेल्या आहेत. ती पाण्याची लेवल तशीच आहे. थोडी भीती याच्यासाठी वाटते की पाण्याची लेवल आपल्याला कमी करावं लागेल, कारण की पाऊस हा कमी होत नाही आहे, पण पाणी आपल्याला तिथून काढावं लागेल. त्यामुळे सर्व जळगावचे प्रशासन टीम असतील, आयुक्त सर असतील किंवा सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असेल किंवा मी सकाळपासून मी फिरत आहे, आयुक्त सर आहे, राजू मामाही होते, सर्व शहराचातला आपण बघत आहोत आणि जिथे जिथे आम्हाला काही उपाय करता येईल तिथे आम्ही उपाय करत आहोत. ताई काय आवाहन करावं नागरिकांना हेच आव्हान आहे की 3 दिवस आपण आता सतर्कचा इशारा कलेक्टर साहेबांनी केला आहे. इथे अतिवृष्टी सांगितलेली आहे, उद्याही पाऊस सांगितलेला आहे. तर कामानिमित्तच लोकांनी प्लीज घराच्या बाहेर निघायचं आहे. काम असेल तरच निघा, नाहीतर घरी राहा आणि सुरक्षित राहा.